माझं पुरण ना खूप पातळ झालेलं आहे। हे बघा तुम्हाला दाखवते। 2 पोळ्या करून करते मी आता बघा। चौकोन असं व्यवस्थित दाबून घ्यायचं। दाबल्यानंतर थोडं प्रेस करायचे सगळे काठ। असं दाबत जायचं चव करून आणि हे पोळीसारखं थापून घ्यायचं। आपण भाकर जसं थापतो तसं पोळी थापून घ्यायची। पुरण बाहेर सुद्धा येत नाही आणि छान होते आपली पुरणपोळी। तर बघा किती छान थापल्या जाते, फुटतही नाही आहे। खूप पातळ झालेलं आहे पुरण। एकच खायची, एकाच्यातच पोट फुल लगे। छान झाली आहे थापून। आता हिला मी टाकून देते। पुरण पुन्हा गरम करून घोटायला माझ्याकडे वेळ नव्हता, कारण आम्हाला जायचं होतं जत्रेला। तर एका तासातच मी सगळं स्वयंपाक करून घेतला। पुरण सकाळी करून घेतलं होतं, पण मी काही लक्ष दिलंच नाही की ते पातळ झालं आहे म्हणून। मला वाटलं सेट होईल ते संध्याकाळपर्यंत। तर मी 5 वाजेला स्वयंपाक करायला लागले होते आणि 6 वाजेला आम्हाला निघायचं होतं। तर ते खूप घाई करत होते, त्यांना दुसऱ्या कामासाठीही बाहेर जायचं होतं। मग म्हटलं जसं आहे तसं करून घेते, कारण जत्रेहून फिरून आल्यानंतर खूप जास्त थकून जातो जीव आणि नंतर काही कॅपॅसिटी राहत नाही स्वयंपाक करायची आणि पूर्णचं जेवण तर अजिबातच नाही जमणार तेव्हा। म्हणून मग पटकन करून घेतले आणि नंतर जेवायच्या टायमाला मस्त तुपाने गरम करून मग खाणार असं। तर छान पुरणपोळ्या झाल्या, एवढं की जास्त फुगल्या नाही त्या, पण थोड्याफार फुगल्यात आणि मस्तसुद्धा झाल्यात। खायलासुद्धा खूप जास्त चविष्ट होत्या। आणि असाच काहीतरी नवीन शोध काढायचा, म्हणजे काहीतरी जुगाड करत राहायचं। मी तुमच्यासोबत तर व्हिडिओ शेअर केला, पण आधी मला जमतंय का ते बघितलं, कारण मी स्वतःच पहिल्यांदा केलं आहे हे काहीतरी कुटाणा। पण एकदम सक्सेस झाला, व्यवस्थित झाला। तर कशी वाटली माझी थापलेली पुरणपोळी? तुम्हाला मांडे पुरणपोळी ऐकली होती, पण थापलेली पहिल्यांदाच बघितली असेल तुम्हीसुद्धा। तर मी सुद्धा पहिल्यांदाच खाल्ली, खूप छान लागली। तुम्ही नक्की ट्राय करू शकता। त्यानंतर पूर्ण भांडे घासून घेतले, किचन वट्टा मस्त चकाचक केला, थोडेसे घर आवरले, थोडं पसारा राहू दिला, लेकरांना रेडी केलं, मी रेडी झाले आणि एकदम सिंपल लुकमध्येच आम्ही निघालो जत्रेला। तर सुरुवात झाली आमची पहिले खेळायचं बघण्यापासून। तर पिहूचं लगेच चाललं होतं मला खेळायला जायचं, पण म्हटलं आधी पूर्ण फिरून येऊ, आधीच तू थकून जाशील। काय पाहिजे नक्षू? नुसतं बॉल बॉल, दुसरं काहीच दिसत नाही। गाडी, ही गाडी बघ ना। काय पाहिजे? काय काय पाहिजे? बॉल पाहिजे। बघितलं का, दुनियामध्ये कितीही खेळणी आहेत, पण आम्हाला फक्त बॉलच पाहिजे। कितीही दिसू द्या असं डोळ्यासमोर, पण आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, फक्त बॉल पाहिजे। मी बेलनंही घेतलं, मला जसं बारीक पाहिजे होतं तसं काय भेटलं नाही, पण छान भेटलं तर घेऊन घेतलं। त्यानंतर बांगड्या वगैरे बघितल्या आणि नक्षू बघा किती थकलं चालून चालून, तर त्याने बसून घेतलं होतं खालीच। नंतर पुन्हा चालायला लागलो। मग नंतर थोडं पिहूला हेअर बेल्ट्स बघायचे होते, सगळे तुटलेलेच होते, तर नाही घेतले। काय डोकं गाम येतं। पिहूकडे लहानपणी अशा बॉलमधून आहे ना डॉल होती, तिला कितीही मारलं तरी ती पडायचीच नाही, वापस उभी राहायची। तर ती आम्ही पूर्ण बाजारामध्ये शोधली, पण आम्हाला काही व्यवस्थित भेटली नाही। ज्या भेटल्या त्याच्यामध्ये हवाच नव्हती अजिबात, नाही तर कलर वगैरे सगळा उडालेला होता। आणि मी चाळणीसुद्धा बघितली, त्याचीसुद्धा क्वालिटी मला एवढी काही आवडली नाही। माझ्या सासूबाईकडे खूप छान क्वालिटीची चाळणी आहे, तर तशी काही मला भेटत नाही। आणि एवढ्या गर्दीमध्ये नक्षू रडत होता फक्त आणि फक्त बॉलसाठी, तर त्याला शेवटी बॉलसुद्धा घेतला आम्ही। बघा ती जी मारती तीच डॉल पाहिजे होती आम्हाला, पण तिला काही आवडल्या नाही आणि नक्षू रडतच होता। तर वापस रिटर्न फिरलो, पूर्ण जत्रा काही फिरली नाही आणि खूप छान छान सामान होतं, खेळणी वगैरे मस्त होत्या, पण एवढं काही आम्ही घेतलं नाही। पण 2-3 गोष्टी काही घेतल्या आणि मला बांगड्या आवडल्या होत्या, पहिल्यांदा मला आवडल्यात बांगड्या, तर लगेच घेऊन घेतल्या मी दोघींसाठी। कुठे चालले दीदी? कुठं जाऊच द्यायचं नाही तिला, बाजून ठेवायचं। कुठे गेली दीदी? दीदी आली, दीदी आली, दीदी आली। बाय कर, बाय 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 बाय। त्याला असं झालं होतं माझ्या दीदीला कुठे नेत आहे, कुठं चालली माझी दीदी मला सोडून। खूप जास्त रडत होता तो, अजिबातच ऐकत नव्हता।
आणि तिचे पप्पा तर बसूच देत नव्हते. मीच बळजबरी बसवले त्या पाळण्यामध्ये. ते तर नाहीच म्हणत होते. ती तर घाबरतच नव्हती अजिबात, पण ते घाबरत होते त्याच्यामध्ये बसवायला तिला. तर छान एक्सपिरियन्स होता तिचा. मज्जा केली तिने सुद्धा. पण फ्रेंड वगैरे कोणी सोबत असलं तर अजूनच भारी वाटतं. नेक्स्ट टाईम नक्की राहील तिच्यासोबत बसायला. नंतर घरी आलो. मस्त पुरणपोळी ते सगळं गरम केलं आणि इतकं छान झालं होतं आणि एकदम पोटभर जेवून आम्ही सगळे सुस्त झालो होतो. तर मला तर खूप आवडतं असं मेल्यामध्ये जायला. तुम्हाला सुद्धा आवडतं का? नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.